आणि आता लोकसभेचा महासंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील। काँग्रेस आणि आमची वैचारिक भूमिका समानच। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरे सकारात्मक। त्यांनी विचारसरणीची देखील आमच्यासारखीच त्यांची विचारसरणी आहे। शरद पवारांच्या वक्तव्यानं खळबळ माजलेली आहे। शरद पवारांना आता कळलंय की आपण पक्ष चालवू शकत नाही, त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो। त्याच्यासाठीच हे सगळं नवीन नाहीये। देवेंद्र फडणवीसांचा हा पवारांना टोला आहे। या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील। म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला। त्यांच्या लक्षात आला आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल। 1977 मध्ये विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता। 1977 मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधींनी जास्त पाठिंबा आहे। इंडिया आघाडीतील पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं हे वक्तव्य। पवारांनी वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यावेळी मी तिथेच होतो। लोकसभा निकालानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील। पवारांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। घेतली त्यावेळेला मी देखील तिथे उपस्थित होतो। तेव्हा ज्यांना पत्रकारांनी विचारलं की मग तुम्ही काँग्रेसमध्ये मर्ज व्हाल का, त्यालाच उत्तर देताना सांगितलं की आमच्या काँग्रेसमध्ये काही फार वैचारिक मतभेद नाहीत, एकच आमचा विचार आहे। शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य दूरदृष्टी ठेवूनच पवारांनी वक्तव्य केलंय। शरद पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। अनेक प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसमध्ये सहभागी होण्याकरता प्रस्ताव मला राहुल गांधींनी पुण्यात माहिती दिली। नाना पटोलेंकडून शरद पवारांच्या वक्तव्याला दुजोरा। पातळीवर चर्चा चालू आहे। 2 दिवसाच्या पहिले राहुलजी पुण्याला आले होते, त्यावेळेसच त्यांनी मला सांगितले की अनेक पक्षांचा प्रस्ताव आहे असं मला राहुलजी सांगत होते। पवार साहेब सांगतात त्याच्यात तथ्य आहे, त्याच्यात काही दुमत नाही। पक्ष विलीन करण्याबाबत काँग्रेसकडूनही पवारांना प्रस्ताव। मात्र सुप्रिया सुळेंकडे राज्यातील काँग्रेस नेतृत्व देण्याची पवारांची मागणी काँग्रेसनं फेटाळली। देशात सत्तेचा गैरवापर होतो। देशात बेरोजगारी आणि दुष्काळाची स्थिती असल्याची सुप्रिया सुळेंची टीका। तर प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाबाबत सुळेंची सावध प्रतिक्रिया।